चला ऑफिशियल चला मैदानात आपण लगेच पंचायत सुनील अहिर सर त्या ठिकाणी पोहोचतील आणि आपण चला मैदानाची कॅप घेऊन जा मोंटी. सर्व सोय केले, फक्त कॅपला कलर नका लावू दादांनो. फक्त जे ड्रेस कोड आहे त्याच्यात तिथे कलर खेळू नका. श्रीराम सैना बॅटिंग स्वीकारले. टॉस जिंकून बॅटिंग केले, मोठा स्कोर संपादन करण्याचा मानस घेऊन ते मैदानावर उतरलेत. चला मॅच ऑन करा, जर लवकरात लवकर फास्ट आपण मॅच या ठिकाणी घ्यायचे. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती पाहतो जोरदार पहार. चेंडू फेकला सीमा रेखा पलीकडे. षटकार षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. दिनेश पाटील मिस करत असतील, लाईव्ह मॅच पाहतात, पण मॅचचा आनंद खऱ्या अर्थाने तुमच्याच मैदानावरती दिनेश, आम्ही तुमच्या घरच्या मैदानावरती पाहतोय. एन्जॉय या ठिकाणी करतोय. दिनेश पाटील सागर आमच्या सोबत आहेत. तर एन्जॉय करा दिनेश. आम्ही आहोत तुमच्या गावामध्ये, क्रिकेटचा आनंद या ठिकाणी आम्ही घेतोय. दत्ता मामा आपण पाहतो 40+ संघाकडून खेळत असताना चांगली बादार केली आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून कामगिरी, बॅक टू बॅक मोठा फटका आपण या ठिकाणी पाहतोय. चौकार या ठिकाणी अर्जित झाले. माले प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. आमचे परममित्र दिनेश पाटील, सागर वेले, संजय, सर्व आम्ही पाहतो, सर्व वर्ग मित्र आम्ही पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेतोय. भरत आज या ठिकाणी खेळताना दिसलाय. भरतला पहा, भरत आपण पाहतो एन्जॉय करतात. 40+ खेळाडू, फुल क्रिकेटचं मैदान आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. एन्जॉय या ठिकाणी चालू आहे. या दरम्यान पाहतो काशीनाथ डायरे यांना आम्ही पाहतो या ठिकाणी. या आपण व्यासपीठावरती काशीनाथ साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी पाहतोय.
इथे पंच आमच्याकडे बोलून घेतात. वाईट चेंडू स्क्वेअर मला एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जॉईंट होते. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक षटकार चौकार डॉट चेंडू आपण लगातार 2 पाहिले आणि त्यानंतर हा खराब चेंडू. इथं पाहतोय जोरदार अपील या ठिकाणी पाहतोय. मधोमध सापडला. पंचांनी हेरलं. परेश पुन्हा एकदा पायचीत. मागच्या सामन्यात परेशला आपण पाहतो शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता. इथे पाहिलं गेलं प्रसाद राऊंड विकेट आला आणि खऱ्या अर्थाने पाहतोय परफेक्ट डिसिजन. मिड स्टंप पाहिला गेला समोर सापडला. तर दत्तादा यांनी आपण पाहतो पायचीत पकडला. तोही मधोमध पकडला होता आणि इथे परेश परफेक्ट डिलिव्हरी पाहिलं गेलं. प्रसादची पायचीत या ठिकाणी झालाय. लगातार LBW चा विकेट देत परेश माघारी परतलाय. अकरा आकड्यावरती विकेट आपण पाहतोय. धावसंख्या 11 शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज प्रसाद पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. हलक्यात रेकट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आला. कमबॅक पाहिलं गेलं. पहिल्या 2 चेंडू होती 10 धावा होत्या. त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव 4 चेंडू मध्ये त्यांनी खर्च केले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 11 धावला मायनं ठेवलं जायत ना तेवढं त्याच्याकडे बघितलं जाणार नाही. कारण परेश नामाचा एक चांगला फलंदाज त्यांनी बाद केलाय. विकेटचं पतन झालं. एक षटक क्रमांक संपलं. एक जयेश गोलंदाजी मार्कवरती आहे. इथं पाहतो सुरेख फटका पिकअप शॉट. चेंडू ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण पाहतोय. चेंडू भिरकावला सीमारेषे पलीकडे षटकार. नो लुक शॉट नाही म्हटलं जाणार त्याला कारण तसं नाही म्हटलं जाणार. लो लुक शॉट ज्या पद्धतीने जागच्या जागी संजय दादा फिरवला जातो आणि तिथं हा फ्लिक शॉट असतो तो आणि त्याला नो लुक शॉट म्हटलं जातं. इथं पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअरिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तो आणि त्या पद्धतीने पाहिलं गेलं तर अफलातून फटका. इथे गोलंदाज तयार जयेश. तरी त्याचं टोपण नाव मी ठेवलं असेल पण नाही त्याने ती सनक्रीम लावलेली आहे त्या ठिकाणी. काही टेन्शन नाही. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 17 या आकड्यावरती. 17 धावा स्कोर कार्ड 18 झाल्या. 18 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. थोडस क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होतं. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण. छोटा पॅकेट त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज जयेश पुन्हा एकदा तयार होतोय. इथे शॉर्ट चेंडू होता विरकावला. फाईनच्या डोक्यावरून चेंडू जातो डीप फाईन रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू पोहोचलाय 4 धावेसाठी चौकार. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जरी परेश बाद झाला असेल तरी पण पाहिलं गेलं एक चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय.
चला जयेश आपण पाहतो आणखी एक चेंडू घेऊन येतो. स्ट्राईकला येतो फलंदाज रोशन. चेंडू या इथं पाहतो परत काल चेंडू हवेमध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड पाहतो आपण. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक असेल स्लॉगवर आपण पाहतो विशू नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. शेवटचा अंतिम षटक पाहूया गोलंदाजचा कोणता गोलंदाजचा वापर या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी वाहतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 2 धावा या दरम्यान आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 2 ने जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. दीपेश गोलंदाजी मार्क वरती आहे. दांडीहून फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. नितेश माघारी झटका दिला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो श्रीराम साईना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. दीपेश कमबॅक करून दिलं. डॉट चेंडू. या षटकातला विचार केला आतापर्यंत या षटकात चेंडू झाले ते 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू असेल दीपेश. बॅक टू बॉलर चेंडू होता. मिस स्पीड या ठिकाणी आपण पाहतोय. सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे आपण पाहतो प्रसाद चेंडू खाली आलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या गटाचा प्रयत्न इथं फलंदाज धाव बाद होतोय.
एकदम पाहिलं गेलं अननस ज्यूस एकदम कडक आहे. हा एकदम कडक. दीपेश आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू. इथं पाहतोय जोरदार अपील फलंदाज या ठिकाणी बाद. फिंगर अप होतोय. शेवटचा चेंडू होती विकेट. 28 धावा धावफलकावरती. 29 धावांची गरज आहे विजयासाठी. आपण पाहतो प्रसाद आणि टीमला.
चांगला चेंडू आपण पाहतो. परेश या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू चौकार पाहिला, त्यानंतर डॉट चेंडू आला. कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघाला विजय संपादन करायचं आहे, स्पर्धेमध्ये थांबायचं आहे, तर चांगली कामगिरी करावी लागेल. इथं पाहतो प्रसाद घुटना टेक और षटकार देख, अफलातून फटकेबाजी. रन रेट वाढवायचंय, रन रेट आपल्याला पाहतोय अवकाश ठेवायचे. इथे आपण पाहतो हल्ला चढवावाच लागेल. 29 धावांची गरज आहे आणि इथे पाहतोय 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. चांगला फटका पाहिला गेला, गॅपमधून चेंडू निघाला, चौकार त्या ठिकाणी अर्जित झाला. 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी. अफलातून कामगिरी पाहिली जाईल. गोलंदाज तयार. परेश पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, गॅपमधून चेंडू ढकलला जातोय. शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचलाय, फसला गेला, फंबल झालं आणि चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. 4 धावा या ठिकाणी अर्जित झाला. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. 11 धावांची अजूनही गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. बारा चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो. विशू खऱ्या अर्थाने त्याचं नाव आहे. तुषार गोलंदाजी मार्कवरती आहे. चेंडू होता शतरक्षी त्या ठिकाणी फसला जातो. मामा फस गया जाल मध्ये. चेंडू निघाला थर्डमॅन फेस मध्ये. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 22 या आकड्यावरती. अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज. शतरक्षक आहे पाठीमागे आपण पाहतोय. कुणाल या अगोदर चौकात जरूर पाहिला गेला. प्रसाद अफलातून कामगिरी करतोय. इम्तियाज भाई शेख यांच्यावर पारितोषिक आहे प्रसाद. जर आपण या परेश यतीश हे जर मॅन ऑफ द सिरीज जातात तर 1000चं कॅश प्राइज आहे. नो चेंडू आणि त्यावरती समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. 7 धावा या ठिकाणी घेतल्या जातात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती. विजय
दिशेने विजय झाला या ठिकाणी. अफलातून कामगिरी. चला ज्यांचं शतरक्षण आहे शतरक्षण सजून घ्या लगेच.